बाय ANS न्यूज। शिवसेना के 153 चेंबूर के आमदार तुकाराम काते ने काशी विश्वनाथ का अयोध्या दर्शन को लेकर गए हुए सभी भाविकों से मिलन का आयोजन किया। इस मौके पर चेंबूर के विधायक तुकाराम काते, महिला विभाग प्रमुख अंजलि नाइक, अणुशक्ति नगर विधानसभा के विभाग प्रमुख अविनाश राणे, नागेश तवरे, किशोर ताई कडू आदि मान्यवर सभी उपस्थित हुए। दोन शब्द बोलणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन आणि आपले बाळासाहेबांना वंदन, बाबासाहेबांना पण माझं वंदन आणि आपले स्टेजवरचे सगळे वरिष्ठ जे आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करते। आज जे सगळे नित्य आपण जमलोय हे सगळे म्हणजे वरिष्ठ आहेत माझ्यापेक्षा। मी असं कोणाला म्हणजे छोटे मोठे असं काही मी बोलत नाही, पण हे सगळ्यांचं दर्शन हे मला आज माझ्या बाबांमुळे झालंय आणि त्या बाबांचा मी खरंच म्हणजे असं मी मला स्वतःला धन्यवाद बोलते असं की ज्या घरात मी सून नाही तर लेख म्हणून आले, त्या आई वडिलांचं प्रेम मला एवढं मनापासून मिळालं की मी माझं माहेर विसरली आहे आणि ते माहेर जे घरातलं माहेर म्हणजे मिळतंय प्रेम, तर त्यांच्या ह्याच्यातून जे संपर्कातून तुमचं एवढं सगळ्यांचा मला आशीर्वाद मिळतोय त्यात मी खूप मला धन्यवाद समजते, एकदम धन्यवाद मानते मी मला। आज हे आपण सगळे मिळाले काशी अयोध्येचं हे आपण दर्शन जे झालंय रामाचं, आपल्या काशी विश्वेश्वरांचं जे दर्शन झालंय शंकरांचं, ते आज मी म्हणजे तुमच्या आधी पण दर्शन घेतलं नव्हतं आणि तुमच्या सहवासात येऊन आज बाबांनी तुमच्यामुळे मला पण दर्शन घेतलंय आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना मी स्वतःसाठी म्हणजे भाग्यवान समजते की तुमच्यामुळे त्या माझ्या परिवारात राहून मला दर्शन मिळालंय। आणि दुसरी गोष्ट बोलायचं झालं तर सगळे म्हणजे जे बाबांवर विश्वास ठेवून जे ट्रेन पासून एक पूर्ण ट्रेन आपण बुक करून बाबांनी अयोध्या काशी विश्वेश्वर ते सगळं दर्शन करून घरापर्यंत येण्याची जी जबाबदारी बाबांनी घेतलेली आणि त्याच्यात तुम्ही पूर्णतः विश्वास दाखवलेला, फॅमिलीला सोडून त्यांच्यावर एक मोठा म्हणजे असा घराचा विसर पडून की जे बाबा आम्हाला
सुखरूप असं परिवाराचं सत्ता सांभाळून आम्हाला घरपर्यंत पोहोचवलं. हा तुम्ही जो मोठा विश्वास दाखवलेला तो तेव्हा पण दिसून आला आणि आज पण दिसतोय. तसंच मी आशा करते की जे आतापर्यंत बाबांवर जो विश्वास टाकलाय, आज ना उद्या जर का माझ्यावरती जबाबदारी आली आणि तुम्ही जर तो विश्वास दाखवला तर मी पण सेवा करायचा मोठा मला दिला तरी नक्की करेन. जास्त मी वेळ घेणार नाही. जय जय महाराष्ट्र, जय जय. राजे शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर या महाराष्ट्रातील थोर विचारवंतांना अभिवादन करून या मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला ताटपणाने उभे करणारे वंदनीय इंग्रजी सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांना त्रिवार मुजराम. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक चेंबूर विधानसभेचे आमदार, विभाग प्रमुख आमचे गुरुवर्य माननीय तुकाराम काते साहेब, या ठिकाणी मंचवर उपस्थित सर्वच मान्यवर, युवा सेनेचे पदाधिकारी ज्यांची नुकतीच आता नियुक्ती झाली, या शाखेचे सर्व दलालीचे उपशाखा प्रमुख, महिला उपशाखा संघटिका आणि या ठिकाणी उपस्थित असलेले काशी अयोध्येला ज्यांना जाण्याचा सन्मान योग या वर्षभरापूर्वी लाभला ते सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला या भागातून दिसतच आहे. ज्याप्रमाणे घरातील एखादा कर्ता पुरुष, कुटुंब प्रमुख आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांना घेऊन देवदर्शनाला जातो, देवदर्शन घडवून आणतो, ते या घाटल्याच्या चेंबूरमधल्या या सर्व भाविकांचे कुटुंब प्रमुख म्हणून माननीय काते साहेब यांनी आपल्या सगळ्यांना जे देवदर्शन दाखवलं, देवदर्शन घडून आणलं. जवळजवळ 2000 लोक काते साहेब आपण या परिसरातून घेऊन संपूर्ण ट्रेन बुक करून या काशी आणि प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये घेऊन गेला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि हीच ओळख आहे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे लोकप्रतिनिधी घडवले, त्यांच्या मनामध्ये देव, देश आणि धर्म ही ब्रीद रुजवली आणि त्यातून पुढे हा समाज घडत घेतला. त्यातून ही पुन्हा शिवसेना पुढे घडत गेली. राजकारणाचा इतिहास आपल्याला माहिती आहे की 3 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांचे लाडके शिवसेनेचे मुख्य नेते, आताचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब हे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले, शिवसेनेची धुरा त्यांनी हाती घेतली, तेव्हा त्यांनी देखील वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारातून, त्याचप्रमाणे धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या शिकवणीतून हे शिवसेनेचं कार्य पुढे घेऊन जाण्याचं उरात घेतलं, पुढे घेऊन जाण्याचा पण केला. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते देखील रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये गेले होते. त्यावेळेला देखील साहेब संपूर्ण विभागातील एक 5-5 कार्यकर्ते घेऊन संपूर्ण ट्रेन बुक केली होती शिंदे साहेबांनी. आम्हाला देखील त्यावेळेला त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जाण्याचा आणि रामलल्लाचं दर्शन घेण्याचा लाभ झाला, योग आला. अशाच प्रकारचं काम यापुढे देखील या घाटल्यामध्ये सुरू राहिलं पाहिजे. देव, देश आणि धर्म यासाठी जेव्हा आपण काम करतो, त्याबरोबरच या लोकांच्या गरजा काय आहेत ते ओळखून ते प्रश्न विधानसभेमध्ये मांडले पाहिजेत. आणि ते काम आज काते साहेब त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये करत आहेत. नागेशजींनी तुम्हाला संपूर्ण सविस्तर वृत्तांत सांगितला की जे जे घाटला खातेनगर वासियांचे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. मग ते एसआरएचे घराचा प्रश्न आहे,
कामगारांचा प्रश्न आहे, दत्तक वस्तीच्या कामगारांचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी काते साहेब या ठिकाणी कटिबद्ध आहेत. परंतु त्याचबरोबर येणारी मुंबई महानगरपालिका, या मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील आपलं प्रतिनिधित्व असायला पाहिजे. आपला हक्काचा आमदार आपण निवडून दिला आहे, त्याप्रमाणे आपल्याला आपला हक्काचा नगरसेवक देखील निवडून द्यायचा आहे. परंतु आता नगरसेवक नाही, नगरसेविका निवडून द्यायची. लॉटरीमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या लॉटरीमध्ये महिला आरक्षणाची ही सोडत जाहीर झाली आणि आपला हा प्रभाग हा महिला ओबीसी म्हणून राखीव झालेला आहे. आता जास्त गोष्ट सांगण्याची गरज नाही आहे. काते साहेबांनी त्याची व्यवस्था अगोदर करून ठेवलेली आहे. तन्वीने छोटंसं भाषण केलं, पण ते चांगलं झालेलं आहे. अतिशय चांगलं बोलली, परखडपणे बोलली. आणि असाच लोकप्रतिनिधी आपल्याला या घाटला भागातून या महानगरपालिकेमध्ये निवडून द्यायचं आहे. कारण आपले प्रश्न आहेत घरांचे, त्याचबरोबर आपले प्रश्न आहेत आपल्या शिक्षणाचे, विद्यार्थ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे. हे सर्व सोडवण्यासाठी शिवसेना महायुती कटिबद्ध आहे. मी तुम्हाला सांगतो, हा फक्त चेंबूर विभागच नाही, या संपूर्ण मुंबईमधील ज्या ज्या ठिकाणी 50 एकरपेक्षा जास्त भाग हा झोपडपट्टीमध्ये आहे किंवा त्या प्रकारच्या छोट्या बिल्डिंग आहेत, या सर्व 50 एकरच्या भागाला डेव्हलप करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट, सामूहिक विकास. आणि काही दिवसापूर्वी आमचे सगळ्यांचे शिवसेना उपनेते, या आपल्या भागातील खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या लोकसभेच्या संपूर्ण विधानसभेच्या बैठका झाल्या होत्या. त्या बैठकामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे की दादर पासून ते मानखुर्द पर्यंत ज्या ज्या ठिकाणी या घरांचा प्रश्न आहे, त्या त्या ठिकाणी 50 एकरचे असे पॅच बनवले आहेत. 50 एकरचे त्या ठिकाणी आराखडे तयार करण्यात आलेले आहेत की त्या सगळ्या भागांचा विकास हा कुठल्या बिल्डर कडून नाही, तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनांकडून विकसित केल्या जातील. कारण आपल्याला माहिती आहे, विकासकाला बोलल्यानंतर, विकासकांनी काम हाती घेतल्यानंतर 15 वर्ष, 18 वर्ष त्या ठिकाणी लोकांना तात्काळ बसावं लागतं. आम्ही कित्येक वर्ष काम करतोय. काते साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी काम सुरू केलं. काही अंश भागामध्ये आपण वैभवनगर सारख्या ठिकाणी आणि त्या पुढे असलेल्या गाडगे महाराज नगर, सत्यनारायण सोसायटी या भागामध्ये छोट्या प्रमाणात आपण यशस्वी झालोय. परंतु एवढ्या छोट्या छोट्या भागामध्ये काम करून आपण आतापर्यंत किती काम करणार. म्हणून माननीय मुख्यमंत्री आमच्या तोंडामध्ये येते. आज पण कोणतरी राजकारणात ते बोलले की मुख्यमंत्री शिंदे साहेब लवकरच होतील. मला फार बरं वाटलं, कारण मुख्यमंत्र्यांच्या त्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये मी या भागामध्ये विभाग प्रमुख असताना मला त्यांच्याकडे जवळ जाण्याचा, त्यांची काम करण्याची पद्धती आणि निर्णय घेण्याची क्षमता हे सर्व जवळून बघण्याचा योग आला. आणि मग अशा प्रकारे वंदनीय शिवसेना प्रमुखांची जी तळमळ होती, माझ्या मुंबईतील मुंबईकरांना प्रत्येकाला हक्काचं घर मिळालं पाहिजे, हा मुंबईच्या बाहेर आता गेलेला माणूस, मराठी माणूस जो आहे तो परत मुंबईत आला पाहिजे, ही तळमळ आता शिंदे साहेबांची आहे. आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचं वर्चस्व निर्माण करायचंय, महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. आणि त्यासाठी आपली जबाबदारी आहे, आपल्या प्रभागातून आपल्या शिवसेनेची हक्काची नगरसेविका आपल्याला निवडून द्यायची आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि मी जरी आणि शक्तीनगरला गेलो असलो तरी मी राहायला घाटल्यामध्ये आहे. घाटल्याचं माझं नातं तुटणार नाही. जसं अंजली नाईक यांनी सांगितलं की घाटल्याची आणि माझी नाळ जोडलेली आहे, ती कायमची तशीच राहील. काते साहेब असू द्या किंवा आपण कोण शिवसैनिक असू द्या, कधीही हात द्या, मी सदैव शिवसेनेसाठी आणि शिवसेनेच्या भगव्या झेंड्यासाठी अविनाश राणे हा तुमच्या बरोबर मैदानामध्ये उभा असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस मानवंदना. महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आदरणीय कैलासवासी या ठिकाणी ठाकरे साहेबांना विनम्र अभिवादन, दिघे साहेबांना अभिवादन. आजच्या या काशी अयोध्या ज्यांनी प्रत्यक्षात जाऊन
प्रभू रामाचं दर्शन घेतलं, विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, ते आज या ठिकाणी सर्वजण घाटलेकर उपस्थित आहेत, खारदेवनगरकर उपस्थित आहेत, त्यांना विनम्र अभिवादन. मंचकावर उपस्थित आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आपले कुटुंब प्रमुख, या चेंबूरचे कार्यसम्राट आमदार आणि विभाग प्रमुख आदरणीय काते साहेब, ज्यांच्यासोबत मी गेले अनेक वर्ष काम करत आहे. वयाने जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी पदाने मोठे आहेत, ते बोलल्यानंतर खरं म्हणजे बोलू नये, ते अविनाशजी राणे. त्याचबरोबर आमच्या तन्वी काते, माझे दुसरे सहकारी भास्करजी चव्हाण, आमच्या भराडीच्या महिला शाखा प्रमुखा कडुताई, अनिकेत भोंडवे, नितेश कीर, संतोष जगडे, आमचे घाटसाहेब आणि समस्त व्यासपीठ. माता बंधू भगिनींनो, आज हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो. हा एक ट्रेलर आहे असं मी म्हणतो. असे अनेक ट्रेलर आपल्याला घातल्यामध्ये खारदेवनगरमध्ये दाखवायचे आहेत. नुसतं ट्रेलर दाखवून तर चालणार नाहीये, परंतु ज्या काते साहेबांनी या ठिकाणी या घाटण्यासाठी गेले 20 वर्षाची शिवसैनिकांच्या माध्यमातून या घाटला खारदेवनगर शाखा क्रमांक 153 वार्ड क्रमांक 153 ची स्थापन झालेली आहे. आणि म्हणून हा बुरुज कोणी ढासळण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्यांना या जन्मात शक्य होणार नाही, कारण बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना या घाटण्यामध्ये आहे, या घाटला खारदेवनगर मध्ये आहे. आणि म्हणूनच तन्वीने छोटीशी झलक या ठिकाणी दाखवली, आणि ही झलक तुमच्या सर्वांच्या नव्हे तर आपल्या घाटला खारदेवनगर मधील मतदारांच्या हृदयामध्ये जाऊन बसलेली आहे. तिने अल्पावधीत केलेलं काम या ठिकाणी तुमच्या समोर आहे. जर तुम्ही तिला संधी दिलात तर नक्कीच या ठिकाणी काते साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी घाटला खारदेवनगर मध्ये राहणारी असंख्य जी जाती धर्माची कुटुंब आहेत त्यांना आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही, ही भावना मी आज या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याप्रमाणे तिने काम चालू केलेलं आहे. मार्गशीर्ष महिन्याचं औचित्य साधून प्रत्येकाच्या घरोघरी गेलेले आहेत. इलेक्शनचा माहोल त्यावेळेला नव्हता, आचारसंहिता लागेल, त्यानंतर उमेदवारी मिळेल, या सर्व गोष्टी गौण आहेत. परंतु आपण चालू केलेलं काम कुठेही न थांबता, मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी सुद्धा मी काते साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून तुमची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे, असं अभिवचन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. मी आपल्या सर्वांना सांगेन, वेळ फार कमी आहे, बोलण्यासारखं खूप आहे, मी वेळोवेळी तुमच्याशी बोलेन, परंतु आज आपण या ठिकाणी आलात, वेळ फार झालेला आहे. आपण सर्वजण काते साहेबांना ऐकणार आहात, काते साहेबांना ऐकणार, त्यांचे विचार ऐकणार आहात. यानंतर बोलण्याचा कार्यक्रम आहे. वेळ खूप होणार आहे, मी तुर्तास या ठिकाणी थांबतो. मला पूर्णतः जरी बोलायला मिळालं नाही तरी वेळोवेळी तुमच्याशी बोलणार आहे आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वरती शिवरायांना वंदन करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करतो. आमचे सर्वांचे शक्तिस्थान श्रद्धास्थान बाळासाहेबांना वंदन करतो. टिके साहेबांना वंदन करतो. आज ह्या काशी अयोध्या मध्ये गेलेल्या माझ्या बंधू भगिनींच्या समोर आलेले त्या कार्यक्रमाला आमचे विभाग प्रमुख अविनाश राणे साहेब, आमचे रवी महाडिक, भास्कर चव्हाण, श्रीमंत सरगर, आमचे मराठा समाजाचे घाट, युवा सेनेचे पदाधिकारी किशोरताई कडू, देशमुखताई आणि आमच्या आशा अक्षयताई आणि भंडारीताई, सर्व विराजमान झालेले सर्व बंधूंनी आणि खास करून हा कार्यक्रम याने आयोजन केलं आणि मेहनत घेऊन इतकं चांगलं केलं आणि सर्व आमच्या राम भक्त शिवभक्तांना जेवण द्यायचं काम ज्यांनी केलंय की तन्वी काते आणि तुषार काते आणि त्याच्याबरोबर काम करणे रवी महाडिक आणि सर्व आमचे इथे उपस्थित उपशाखा प्रमुख बंधू भगिनींनो, सर्व आमचे राम भक्त आणि शिवभक्त या सर्व माझ्या माता भगिनी त्यांना सर्वांना नमस्कार करतो. खरं म्हणजे मला आठवण झाली, थंडी पडली का आपण थोडी थंडी जात होते आणि थंडी येत होती. त्या टायमाला आपण गेलो होतो, कारण का मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा खूप थंडी होती आणि सकाळी 5 वाजता आमचं दर्शन होतं. आंघोळ करताना नुसतं इतकं थंड बर्फाच्या पाण्यात आंघोळ केली होती. तर आमचे जे राम भक्त आणि आमच्या सर्व वयस्कर माझ्या माता भगिनी होते त्या थंड पाण्यात आंघोळ करू शकत नाहीये, कारण का तिथे थंडी भरपूर आहे. आपल्यासारखी थंडी नाही. आता नागपूरला मी गेलो होतो ना, बोचरी थंडीने माझी तब्येत खराब झाली. आज आता पण खराब आहे. एवढी थंडी खराब. आपल्याला मुंबईकरांना बाहेरची थंडी परवडत नाही. मुंबईची आहे तेवढीच परवडते आपल्याला, बाहेरची आपल्या अंगाला लागते. तर तेव्हाच मी ह्या टायमाला आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे जास्त थंडी नाही, जास्त गरमी नाही. गरमी पण तिकडे जास्त असते आणि थंडी पण जास्त असते. म्हणजे मधल्या काळात गेलो का आपण चांगलं होईल. परत आपल्याला काशीला परत अयोध्येला जायचं की नाही? जायचं ना. आता पण तुम्ही पण या, पण बाकीच्या लोकांना पण आम्ही घेऊन जायचं. भरपूर लोक आहेत, सर्व मला विचारतात, भाई आम्हाला कधी घेऊन जाता, आम्हाला कधी घेऊन जाताय. बरोबर, काय लोकांना भीती वाटते तिकडे गेलं तर असं होईल तसं होईल. पण तुम्ही सर्व एवढे साक्षीदार आहात की कुणाला काय त्रास झाला का हो? एवढे आमचे वयस्कर लोक होते. आमची ती परत ताई आले, कुठे परत आहे ना तिकडे आमच्या, हा तर त्याला इतका त्रास होत होता, कारण का मध्ये चालायला भरपूर लागतो ना. तर आपण काशीला राहिलो कुठे, त्या गंगावाडीमध्ये. तिथून गंगा जी आपली लांब आहे, तिथून चालायला खूप त्रास होतो. तरी सर्व वयस्कर माणसाची गंगेमध्ये आंघोळ करण्यासाठी चालले. तिथे आंघोळ जमले का अख्खा दिवस आमचा आंघोळीमध्ये गेला, गंगेमध्ये आहे ना. सर्व होतात तुम्ही. आज इथे आपले हरिओम ग्रुपचे लोक पण आलेले आहेत, ते पण आपल्याला मदत करत होते. सर्व असंच मदत करणारीच माणसं आपल्याला पाहिजे, कारण का 2000 लोकांना घेऊन जायची साधी गोष्ट नाहीये. परंतु मी एकटा नाही, माझ्या बरोबर तन्वी होती, तुषार होते आणि तुषार बरोबर सर्व आमचे सहकारी होते. म्हणून आपण सर्व ही यात्रा आपली पार पडली. नाहीतर ही यात्रा साधी नाही. त्यातला एकही माणूस जर चुकला ना, काही लोक माझी वाट बघत होते. त्या ट्रेन मध्ये एकाच्या छाती दुखत होतं. मी देवाला प्रार्थना करत होतो, तिला चांगला होऊ दे, चांगला होऊ दे. छाती दुखत आहे म्हणजे तिला अटॅक सारखं आलं होतं. तर ते काय झालं, जेवणात मिस्टेक झाली म्हणून तिला ऍसिडिटी झाली. पण काही लोक म्हणजे आपले खूप चाहते चांगले आहेत ना, ते म्हणजे बोलतात मध्ये मध्ये काय ना काहीतरी होणार, काय ना काहीतरी होणार आणि मला दाग लागणार. म्हणून मी पांडुरंगाचा भक्त आहे. त्या पांडुरंगाच्या भक्ताला कधी काय लागणार नाही, कारण का मी चांगल्यासाठी करतोय, वाईटासाठी काय करत नाहीये. तर चांगलंच होणार. आणि प्रभू रामचंद्रांनी नेलं, त्याचं दर्शन केलं त्याने, सुखरूप आपण परत आलो. हे माझं भाग्य आहे, हेच माझं भाग्य आहे आणि माझी हीच पुण्याई आहे.
की आपण सुरक्षित गेलो आणि सुरक्षित आलो, आपल्याला कुठे दाग लागला नाही. तर अशी आपली यात्रा होते. आपण अतिशय प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. खाली आपण बघत होतो बाबळीचा ढाचा तुटला, मंदिर कसं झालं, मोदी साहेबांनी कसं दर्शन घेतलं, खाली टीव्हीवरती बघितलं. परंतु तुम्ही साक्षात अयोध्येचं मंदिर बघितलेलं आहे, बघितलं ना. हा, परत जायचं आपल्याला. आता मला काशी झाली, अयोध्या झाली, आता मथुरेला जायचं आपल्याला. मथुरेला श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला जायचं आहे. परंतु आहे ना, तन्वीला नगरसेवक बनवायचं आहे पहिला आपल्याला, नाहीतर व्यवस्था होणार नाही. जेवणाची व्यवस्था मला काय तेवढं झपणार ना. आता तीच करते, सर्व जेवणा बिवणाची तीच करते. आता पण तिनेच केलंय. तिच्या हाताला खूप यश आहे, खूप यश आहे. ती करते, मेहनत करते भरपूर. तुम्ही बघितलंय की रात्रभर झोपली नाही, सारखी डब्यामध्ये फिरत होती. आणि करते. तुषार पण माझी इच्छा होती, माझ्या मागून तुषार माझी जागा चालवायला पाहिजे असं होत होतं. परंतु जरा नियतीचा खेळ आहे. किंवा जसं त्याच्या नशिबात जे असतं ते होतं, ते आज झालेलं आहे. आपण परत आता मथुरेला जायचं आहे. मथुरा त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे आपल्याला. लवकर आपण जाऊन लवकर येऊ. तर कारण का मला आता आहे ना, चेंबूरमध्ये अजून 5 यात्रा करायच्या आहेत. कारण का आता घाटला झाला, आता सिंधी कॅम्प आहे. सिंधी कॅम्प नंतर लाल डोंगर आहे, नंतर सुभाषनगर आहे, नंतर लोखंडे मार्ग आहे. आता सर्वच मला बोलतात तुम्ही घाटल्यावरती जास्त प्रेम आहे आणि घाटल्याच लोकांना घेऊन गेलात. तुला नाही, सर्वांना घेऊन जाईन मी. सर्वांनी ज्याने मला मतदान केलंय, ज्यांनी नाही केलं त्यांना पण घेऊन जाणार आहे मी. त्याला पण मी घेऊन जाणार आहे. देवाचं दर्शन घ्या, त्याच्याने मला ती आवड आहे, खूप आवड आहे देवाचं दर्शन. मी पंढरपूरला किती लोकांना घेऊन त्याचा हिशोब नाहीये. किती लोकांना वारकरी बनवलंय, किती लोकांना सुधारलंय, कुणाला किती लोकांची दारू सोडले, किती लोकांचं भक्तिभावाने त्यांना प्रेमाने घेतलंय, केलंय. आता मला आवड आहे ती. परत आता मथुरेला एकदा सर्वांना, तुम्हाला परत मथुरेला एकदा घेऊन जाऊ आपण सर्वांनी. परंतु आपले सेवक आपले सेवक चांगले पाहिजे तर काम करणार. पप्पू आहे की जर काय पप्पू आहे. हा पप्पू लय धावतो सर्व नाव घेतलं राग नका म्हणून. ऐकलं काय, सर्वांनी मेहनत घेतलेली आहे. त्या आमच्या बाईला ऍसिडिटी झाली आणि त्या लुळत होता, तेव्हा आमच्या पोरांनी खूप मेहनत घेतली. म्हणजे इव्हन ट्रेन थांबवली, ट्रेन थांबवून तिथे डॉक्टर बोलवून तिला बरं केलं. आणि मला फोनवरती माझी तब्येत खराब झाली होती म्हणून मला काय जमत नव्हतं, पण सर्व काम पोरांनी बरोबर व्यवस्थित केलं आणि तिला बरं झालं. नाही तर आपल्याला कुठेतरी दाग लागला असता. तसं काय झालं नाही, देवाने तसं काय करून दिलं नाही. आज खरं म्हणजे अधिवेशन होतं आणि अधिवेशन मधून मी आज 4 वाजता आलो. 8 दिवस मी तुमचे लाडके बंधू कोण आहे, लाडके भाऊ बहिणींचे भाऊ कोण आहे, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर 8 दिवस होतो मी. 8 दिवस सर्व घाटल्याची परिस्थितीनं सांगितलंय, सर्व क्लिअर कट बोललोय की आज 20 वर्ष झाली आम्ही सुरुवात केली. अविनाश राणे, रवी महाडिक सर्व तिथे आमचे एल्गार बसले. एल्गार आज ती रवी महाडिकाच्या इथले आम्ही 160 खोल्या खाली करायला गेलो. ते 160-120 खोल्या खाली झाल्या. तिथे बिल्डिंग बांधायचं चालू करायचं, तरी पण तिथे आडीबाजी झाली. तिथल्या लोकांचा विचार होता की भाडं वाढवायचा. तुम्हाला बंधूंनो सांगतो, बंधू भगिनीनो, भाडं वाढायसाठी ते साक्षीदार आहेत एल्गार. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर निलेश मोदीला बसवलं होतं की तुला काय ना काहीतरी आम्ही करू. साहेब बोलतायत, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, की तुझ्या काहीतरी एपेचं वाढवून देऊ, काहीतरी करेल, परंतु काहीतरी भाडं वाढव. पण हा एवढा चिकट 1 पैसा वाढवला नाही. 1 पैसा वाढवला नाही. आज लोकांना तेच, सर्व लोकांना वाटतं की भाडं वाढायला पाहिजे, परंतु तो असा बिल्डर भेटलाय चिकट. म्हणजे आता काय बोलू मी, काय आता कसं काय बोलायचं असं मला झालं. आमदार आहे ना मी, आता सर्व काय बोलू शकत नाही. परंतु एल्गारांना माहिती आहे, शेवटी हा बिचारा माझा एल्गार
भाई 1000 रुपये तरी वाढवा. मी तर सांगितलं होतं 18,000 वाढवा. ते बोलले 18 नाही 17 नाही, कमीत कमी 1,000 तरी वाढवा. शेवटी नाही तर 500 रुपयावरती आम्ही आलोच आहे ना. तरी त्यांनी आमची किंमत ठेवली नाही ना. एकनाथ शिंदेची किंमत ठेवली, साहेबांची आमच्या किंमत नाही ठेवली. असा माणूस आहे. आता लोकांचं काय भाडं, आता वैभवनगरला जर आपण भाड्याने गेलो 17, 18, 19,000पर्यंत भाडं वाढलंय. आज 16,000 भाडं देतो. नाही परवडत लोकांना. आम्ही किती कमिटी, रवीची कमिटी किती मागे लागली होती की थोडं वाढवा थोडं वाढवा, तरी वाढवलं नाही. शेवटी रवीने सांगितलं भाई जे काय देतो तो घ्या आणि एकदा ते आपल्याला SRA करायचे आहे. आणि त्यांनी मोठं मन केलं रवी माडिकनी. आणि मग आम्ही ते बघा चला 16 देतोय तो 16 घ्या आणि त्याला खाली करायला चालू केला. तरी लोकांनी 16,000मध्ये खोल्या खाली केल्या. पण काही लोक जे आहेत ते SRA ला विरोध करतायत. मी आज एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब खवरेपणाने 7,000 खोल्या घेतल्या आपल्या खाद्यनगरच्या आपल्या निलेश मोदींनी. करतो एकदाही 19 वर्ष झाली तरी काय करत नाहीये. प्रत्येकाच्या घरात जाऊन पैसे मागतायत. तो मी विधानसभेत आवाज उचलला. वेळेला महानगरपालिकेला काय भीक लागले. किमान वेतन 700 ते 800 रुपये आहे किमान वेतन. तेवढं तरी त्या कामगारांना द्या, म्हणजे काम पण करतील. आता ते दत्तक कामगार गटारा साफ करणार, संडास साफ करणार, आपला कचरा उचलणार, झाडू मारणार, सर्व काम ते करणार. पण कामगार बिंदास झोपतो. त्याला पगार किती आहे? 60 ते 70,000 त्याला पगार आहे. काय करत नाही, सर्व कामं करतात ते दत्तगोष्ठीची पोरं करतात. त्यांचा आवाज उचलला आणि त्यांना सांगितलं महाराष्ट्र शासनाला आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना की त्यांचा सुद्धा पगार वाढवणार आहे, वाढवा. आणि मला आश्वासन दिलं की लवकरात लवकर त्यांचा सुद्धा पगार वाढेल. आता आपला बुद्ध विहार आहे तिथे आपल्या चाळी आहेत बघा, महानगरपालिकेच्या चाळी. कित्येक वर्ष झाले बैठ्या चाळीला त्यांना कुणी बघितलं नाही. मी त्यांना सांगितलं की त्यांना सुद्धा SRA मध्ये घ्या आणि त्यांना 300 स्क्वेअर फूटचं घर द्या. ते आवाज उचलला आपल्या विधानसभेमध्ये की त्या लोकांना पण तुम्ही, कारण का ते आयुक्त त्यांना आज तसंच ठेवतात. त्यांना 3K आपल्याकडे पास झालाय. काशी अयोध्याला जे जाऊन आले त्यांच्यासाठी खास कार्यक्रम आयोजन केला होता. काय सांगा तुम्हाला, पण वर्षभर झालेला त्या कार्यक्रम? वर्ष झालं आता काशी आणि अयोध्याला जाऊन सर्वांना घेऊन गेलो. 2000 म्हणजे मोठी माणसं 1700 होते आणि लहान मुलं 300 होती. तर असे मिळून 2000 लोकांना आम्ही घेऊन गेलो होतो. आणि वर्ष झाला, आठवण राहायला पाहिजे म्हणून आज आपला कार्यक्रम ठेवला तन्वीने आणि तुषारने. सर्वांना बोलवलं होतं. आज बहुतेक 1500-1600 लोक आता आज आले आहेत. त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रभू श्री रामचंद्राकडे प्रार्थना करतो की सर्वांना सुखी समृद्धी आणि भरभराटी ठेवू, असं देवाला प्रार्थना करतो. आज कार्यक्रम चांगला झाला. तन्वीला खूप शुभेच्छा. तिने चांगलं जेवण बनवलंय आणि तुषारनी पण चांगलं केलंय. आणि आज त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. आमच्या किशोरीताई, सर्व आमच्या महिला, त्यांनी सर्वांना धन्यवाद. मागच्या वर्षी इलेक्शन होतं, तुम्ही सांगितलं होतं जाणार आहे आणि परत इलेक्शन आलेलं आहे. तन्वी ताईला आता उमेदवारी जाहीरच होणार आहे. पण आता सांगितलं काशीला जाणार आहे, मथुरेला जाणार आहे. आता मथुरेला आता थोडस थंडी कमी झाली ना, मग एकदा परत काशीला एकदा मी घेऊन जाणार आहे. म्हणजे 5 टाइम जाणार आहेत. 5 वाडा आहेत ना, 5 वाडांची अयोध्येला घेऊन जाणार आहे. त्याच्या अगोदर आमचे सर्व घाटल्यातले आणि सर्व लोकांना घेऊन मथुरेला पण जाणार आहे. आता 6 वर्ष झालं तो मागचा जो आमदार होता त्यांनी काहीच केलेलं नाही आणि तेच विचारतात तुम्हाला की 1 वर्षामध्ये काय काम करत आहे. आता 10 वर्ष झाली त्यांनी काय केलं नाही. आणि मला 1च वर्ष झालाय, तरी 1 वर्षात मी रवी महाडिकचं काम चालू केलं, भाडं द्यायचं चालू केलं, खोल्या खाली करायच्या चालू केलं. सहजासहजी काम होत नाहीये, खूप मेहनत घ्यावं लागतं.
आज शिंदे साहेब 100% माझ्या मागे आहेत आणि हा सर्व जे काम आहे SRAचा ते शिंदे साहेब केल्याशिवाय राहणार नाही, गपचूप बसणार नाही आम्ही. आणि मीच चालू केलं SRA, तो मीच पुरा करणार हे लोकांना चांगलं माहिती आहे, म्हणून लोकांनी परत निवडून दिले मला. एक लहान मूल स्टेजवरती लहान लेकर हे अतिशय आमचे खारदेव नगर घाटला अतिशय चांगली माणसं आहेत, त्यांना माहिती आहे की पुढचं काम करणारा कोण आहे, आतापर्यंत कुणी कामं केली काय केली हे सर्व त्यांना माहिती आहे आणि ते बराबर माणूस निवडून देतील, त्यांना चांगलं माहिती आहे. मी अपक्ष होतो ना तेव्हा इथे त्यावेळची निशाणी लावायचे आणि आमच्या नारळावरती स्टॅम्प मारायचे, बरोबर ना. ते तसंच होणार आहे आता पण तसंच होऊन आपल्याला घाटल्याला चांगलं नगरसेवक निवडून देतील लोक.